हॅलो माय डिअर स्टुडंट्स, ब्राईट विंग्स अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मुलांनो, आज आपण 5वीच्या गणितातील चॅप्टर 1 म्हणजेच रोमन न्यूमेरल्स शिकणार आहोत. हा चॅप्टर सुरुवातीला थोडा अवघड वाटतो, पण घाबरायचं काहीच कारण नाही. मी तुम्हाला अगदी इझी आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने समजावून सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण प्रत्येक कन्सेप्ट मी सोप्या उदाहरणांसह दिलेले आहेत. चला तर मग आज आपला अभ्यास सुरू करूया. आपला फर्स्ट चॅप्टर आपण बघणार आहोत रोमन न्यूमेरल्स. सर्वांना घड्याळ माहीत आहे. घड्याळामध्ये वेगवेगळे आकडे किंवा अशा प्रकारच्या लाईन्सने आपल्याला टाईम दाखवला जातो. जर ते 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने दाखवले गेले असेल तर त्याला इंटरनॅशनल नंबर्स बोलतात. आणि जर ते I, II, III, V किंवा X ह्या पद्धतीने दाखवले असेल तर त्याला रोमन नंबर्स असे बोलले जाते. तर रोमन न्यूमेरल्समध्ये I, V आणि X हे खूप महत्त्वाचे पार्ट्स आहेत. I दिलेला असेल तर त्याला 1 बोलतात, V असेल तर त्याला 5 बोलतात आणि जर X असेल तर त्याला 10 बोलतात. हे 3 महत्त्वाचे अंक जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला पुढच्या कन्सेप्ट किंवा पुढचे अंक खूप इझी जातील. देर इज नो सिम्बॉल फॉर अ झिरो. झिरोसाठी कुठल्याही प्रकारचा सिम्बॉल दिलेला नसतो. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ अ सिम्बॉल डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. जर एखादा काही सिम्बॉल असेल त्याची व्हॅल्यू ही त्याच्या प्लेसनुसार चेंज होत नाही असे या लाईनमध्ये सांगितले आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत रूल्स फॉर अ रोमन न्यूमेरल्स. यामध्ये टोटल आपल्याला 4 रूल्स आहेत. ते रूल्स बघायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगितले गेले आहे की जो काही हा 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच सिंगल आय, डबल आय, ट्रिपल आय, IV, V हे कसे ओळखायचे त्यासाठी हे रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स आता आपण बघूयात. रूल नंबर 1. इफ either of the symbol I or X is written consecutively 2 or maximum 3 times, the sum of a total is a number they make. म्हणजे रूल नंबर 1मध्ये त्यांनी काय सांगितले आहे, जर आपल्याला सिम्बॉल I किंवा X हे एका पाठोपाठ एक किंवा एका शेजारी एक 2 किंवा 3 वेळा दिलेले असेल तर त्यांची जी काही बेरीज येईल आणि ती बेरीज करून जी संख्या आपल्याला भेटेल तो म्हणजे असतो तो रोमन न्यूमेरल. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे डबल आय. आता सिंगल आयची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. सिंगल आय म्हणजे असतो आपला 1, बट इथे एका शेजारी एक दिलेले आहेत म्हणून त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे. 1 + 1 = 2 म्हणजेच ह्या रोमन न्यूमेरलला बोलले जाते 2. सेकंड एक्झाम्पल आहे आपला डबल एक्स. ठीक आहे. सिंगल एक्सला काय बोलले जाते 10. 10 + 10 = 20. थर्ड एक्झाम्पल आहे आपला ट्रिपल आय. ट्रिपल आयमध्ये काय 3 आय आहेत. सिंगल आयची व्हॅल्यू 1. 1 + 1 + 1 = 3. जर आपल्याला इथे ट्रिपल एक्स दिलेला असेल, ठीक आहे, तर सिंगल आय एक्सची व्हॅल्यू काय आहे 10 + 10 + 10 = 13. आहे की नाही इझी. आता बघूयात रूल नंबर 2. रूल नंबर 2मध्ये काय सांगितले आहे, द सिम्बॉल I or X कॅन बी रिपीटेड कॉन्सिक्युटिव्हली फॉर अ मॅक्झिमम 3 टाइम्स. ठीक आहे. म्हणजे रूल नंबर 2मध्ये काय सांगितले आहे, I किंवा X हा मॅक्झिममली 3 टाइम्स रिपीटेड होऊ शकतो. बट द न्यूमेरल V इज नेव्हर रिपीटेड कॉन्सिक्युटिव्हली. पण हा जो काही V आहे हा एकापेक्षा जास्त वेळा रिपीट होत नाही. समजलं. म्हणजे काय I किंवा X जो आहे तो 3 टाइम्स रिपीट होऊ शकतो. 4 टाइम पण रिपीट होऊ शकत नाही. ओन्ली फॉर 3 टाइम्स. बट जो काही V आहे हा फक्त एकदाच रिपीट होतो. ठीक आहे. आता आपण बघूयात एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 1. इथे काय दिलेलं आहे ट्रिपल आय. ट्रिपल आय मीन्स 3. इथे I 3 वेळा रिपीट झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे IV. IVमध्ये V एकदाच रिपीट झालेला आहे आणि IVला काय बोलले जाते 4. जर आपण हा IV उलटा लिहिला म्हणजे त्याचा जर VI लिहिला तर त्याला बोलले जाते 6. ठीक आहे. आणि फोर्थ एक्झाम्पल आहे आपला डबल एक्स. डबल एक्स म्हणजेच 20. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर IV आणि VI हे कसे आले. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला नेक्स्ट 2 रूल बघायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला कळेल की हा 4 आणि 6 कसे आले. नेक्स्ट बघूयात आपण रूल नंबर 3.
रूल नंबर 3मध्ये काय सांगितले आहे, वेन इदर आय रिटर्न ऑन द राईट ऑफ अ फी ऑर एक्स देन इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ अ बिगर नंबर. म्हणजेच रूल नंबर 3मध्ये काय सांगितले आहे, जर तुम्हाला आय हा फी किंवा एक्सच्या उजव्या बाजूला दिलेला असेल तर तो जो काही आय आहे त्याची ॲडिशन ह्या डाव्या बाजूला दिलेल्या व्ही किंवा एक्समध्ये केली जाते. आता तुम्हाला एक्झाम्पल इथे दिले आहे, फी आय आपण मागच्या रूलमध्ये बघितला म्हणजेच होता 6. तर जो काही लेफ्ट साईडला 5 आहे त्याच्यामध्ये हा 1 ॲड करायचा आणि आपल्याला ॲन्सर भेटते 6. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्स आय. आता एक्सच्या राईट साईडला आहे आयची व्हॅल्यू आहे 1, एक्सची व्हॅल्यू आहे 10. 10 + 1 = 11. थर्ड एक्झाम्पल आहे एक्स फीची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला 5, एक्सची व्हॅल्यू असते 10. 10 + 5 = 15. सेम फॉर एक्स ट्रिपल आय. एक्सची व्हॅल्यू असते 10, ट्रिपल आयची व्हॅल्यू असते 3. 10 + 3 = 13. ठीक आहे. आता आपण बघूयात रूल नंबर 4. रूल नंबर 4मध्ये काय सांगितले आहे, वेन आय इज रिटर्न टू द लेफ्ट ऑफ फी ऑर एक्स देन इट्स व्हॅल्यू इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ फी ऑर एक्स. हा टोटली अपोजिट आहे रूल नंबर 3च्या. यामध्ये काय सांगितले आहे, जो काही आपला आय आहे तो जर फी किंवा एक्सच्या लेफ्ट साईडला असेल तर त्याची व्हॅल्यू ही फी किंवा एक्समधून सबस्ट्रॅक्ट केली जाते आणि जो काही हा आय आहे हा एकापेक्षा जास्त वेळा लिहिला जात नाही. म्हणजे ह्या रूलमध्ये जो काही आपला आय आहे हा एकापेक्षा जास्त वेळा लिहिला जात नाही. आता आपण बघूयात एक्झाम्पल 1. एक्झाम्पल 1मध्ये काय दिलेलं आहे, आय व्ही दिलं आहे की नाही 4. इथे सांगितलं होतं ना मी रूल नंबर 4मध्ये आपण बघणार आहोत की आय व्ही कसा आला. ठीक आहे. तर इथे व्हीच्या लेफ्ट साईडला आहे आपला आय, त्यामुळे आय हा व्हीमधून मायनस करायचा. व्हीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 5. 5 - 1 = 4. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघणार आहोत आय एक्सची व्हॅल्यू असते 10, आयची व्हॅल्यू असते 1. 10 - 1 = 9. इथे 14 आणि 19साठी वेगळे रूल्स आहेत. ठीक आहे. जर जो काही 14 दिलेला असेल किंवा 19 दिलेला असेल तो कसा लिहायचा त्यासाठी एक सेपरेट रूल आहे. 14 जर आपण या पद्धतीने लिहिला तर आपला आय हा 4 वेळा रिपीट होतो, परंतु या रूलमध्ये सांगितले आहे की आय हा मॅक्झिममली 3 टाइम्स रिपीट होऊ शकतो, 3पेक्षा जास्त वेळा रिपीट होऊ शकत नाही. त्यामुळे जो काही 14 आहे तो हा 2 ग्रुपमध्ये डिवाईड केला जातो. 10 + 14. 10साठी काय बोलले जाते एक्स आणि 4साठी काय बोलले जाते ते आपण बघितले आहे आय व्ही. देन 10 + 4 मीन्स 10 + 4 एक्स + आय व्ही = एक्स आय व्ही. सेम फॉर 19साठी पण 19ला 2 ग्रुपमध्ये डिवाईड केले जाते, एक्स फॉर 10, आय एक्स फॉर 9. देन आपल्याला भेटतो एक्स आय एक्स. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत दस टू राईट द नंबर फ्रॉम 1 to 20 इन अ रोमन न्यूमेरल्स वी फर्स्ट डिस्ट्रीब्यूट गिव्हन नंबर इन टू द ग्रुप ऑफ 10, 5 and 1. इथे त्यांनी काय सांगितले आहे, जर आपल्याला 1 to 20पर्यंत जे नंबर आहेत ते रोमन न्यूमेरल्समध्ये लिहायचे असेल तर फर्स्टली ते 3 ग्रुपमध्ये डिवाईड केले जातात. कोणते 3? 10, 5 आणि 1 अशा 3 ग्रुपमध्ये डिवाईड केले जातात. कारण की आपण शिकलो 10साठी एक्स बोलले जाते, 5साठी व्ही आणि 1साठी आय. असं जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं तर ते तुम्हाला खूप इझी जाईल. 3 ग्रुपमध्ये डिवाईड केल्यानंतरनं आपले जे काही रूल्स आहेत ते त्याच्यावरती ॲप्लाय करायचे. आता बघूयात आपण एक्झाम्पल. 12, 7 आणि 17 हे आपले एक्झाम्पल आहेत. 12साठी काय करता येईल, आपल्याला रूलमध्ये सांगितलं आहे की आधी जो काही नंबर दिलेला असेल त्याला 3 ग्रुपमध्ये डिवाईड करायचं आणि मग त्याच्यावरती जे काही रूल्स आहेत ते ॲप्लाय करायचे आणि मग तो आपल्याला भेटतो रोमन न्यूमेरल. म्हणजेच 12ला 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलं, 10 + 1 + 1 मीन्स एक्स डबल आय. ठीक आहे. नेक्स्ट आहे 7. 7ला पण आपण 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलं, 5 + 1 + 1 मीन्स 5साठी आहे व्ही
आणि 1साठी आय, सेकंड 1साठी आय मीन्स व्ही डबल आय. नेक्स्ट आहे 17. 17ला 3 ग्रुप्समध्ये डिवाईड केलं. 10 + 5 + 2. 10साठी आहे एक्स, 5साठी आहे व्ही आणि 2साठी आहे डबल आय. हे झाले आपले 4 रूल्स आणि ते कसे अप्लाय करायचे ते आपण शिकलो. नेक्स्ट आपण बघूयात एल, सी, डी अँड एम हे सुद्धा रोमन न्यूमरल्समध्ये यूज केले जातात. ते कशा प्रकारे केले जातात ते आपण बघणार आहोत. इथे मी 2 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये आहे रोमन न्यूमरल्स आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहेत नंबर्स. ठीक आहे, म्हणजेच इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत. आता रोमन न्यूमरल्समध्ये काय आहे, आय कशासाठी यूज करतो ते आपण शिकलेलो आहेत 1साठी, व्ही फॉर 5, एक्स फॉर 10 आणि ह्या 4 कन्सेप्ट आहेत म्हणजेच ते आता आपण कशासाठी आहेत बघणार आहोत. एल म्हणजेच 50, सी फॉर 100, डी फॉर 500 अँड एम फॉर 1000. तर अशा प्रकारे आपला फर्स्ट चॅप्टर रोमन न्यूमरल्स इथे संपला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 1. तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.